आणि एकीकडे आज दिवसभरात आपण काय पाहिलं तर मुख्यमंत्री विरुद्ध सुप्रिया सुळे असा एक प्रकारे सामना रंगला। मुख्यमंत्र्यांचं चॅलेंज महिला आरक्षण विधेयकासंदर्भातलं सुप्रिया सुळेंनी स्वीकारलं। एकीकडे हा राजकीय कलगीतुरा दोन नेत्यांमध्ये रंगलेला असताना उद्या बारामतीत जिथे सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची सांगता सभा पार पडणार आहे, त्याच सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावरती येण्याची दाट शक्यता आहे। या सभेला मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहतील आणि उद्या सुप्रिया सुळे त्यांच्या वेळापत्रकातनं वेळ काढून या सभेला हजेरी लावतील अशी माहिती मिळते। आपल्यासोबत माझा सहकारी आणि आपल्या 0 आवर बुलेटिनचा प्रोड्युसर शिशुपाल आहे। आपण शिशुपाल सोबत थोडंसं बोलणार होतो या विषयावरती। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला पवारांच्या घरातनं कोणी गेलं नाही। जेव्हा पार्थची उमेदवारी पार्थनी शपथ घेतली तेव्हाही कोणी उपस्थित नव्हतं, पण आता सांगता सभेला सुप्रियाताई अगदी आवर्जून उपस्थिती लावतायत। काय संदेश जाईल किंवा कशा चर्चा रंगतील? एक तर ना पवार कुटुंबाने कायम फॅमिली आणि राजकारण हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी ठेवल्यात। म्हणजे ज्या दिवशी सुनेत्रा पवारांचं अध्यक्षपद होणं असो, पार्थ पवारांची उमेदवारी जाहीर करणं असो किंवा अगदी पवारांची शेवटची प्रेस कॉन्फरन्स असो, त्यांनी पवार कुटुंब पूर्ण वेगळं, मी कुटुंबाचा प्रमुख आहे म्हणून मी सगळं करेन वगैरे, उमेदवार देणार नाही वगैरे सगळे शरद पवार बोललेत। आणि सुप्रिया सुळेंनी सुद्धा ओपनली असं मंचावर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की मला आमंत्रण नाही आले पण बोलवलं तर जाईन, कारण कुटुंब आहे बॉस, असं त्या बोलल्यात त्यांच्या स्टाईलने। आणि दुसरं म्हणजे रोहित पवार मागच्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये प्रचार करतायत ऑलरेडी, म्हणजे कुटुंब म्हणून ते एकत्र आहोत हे दाखवण्याचा एक संदेश आहे। दुसरं विलिनीकरणाची जी चर्चा दादा असताना आणि दादा गेल्यानंतर जी थांबली आणि ती मागे पुढे झाली, तर त्याला काहीतरी एक वेगळा एज मिळतो का? आणि तिसरं मला प्रामुख्याने वाटतं की सुप्रिया सुळेंचं असं जाणं हा एक चांगला संदेश घेऊन जाईल फॅमिली वगैरे म्हणून। आणि आजचं जे काय सगळं फडणवीस आणि सुळेंमध्ये घडलंय तर त्याचा एक वेगळं काय मिळेल का पाहायला, हा तो भाग वेगळा आहे। पण कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत, मतदारांमध्ये जात असताना पवार फॅमिली ही एक आहे, हा सॉलिड मेसेज देण्यासाठी त्यांचं जाणं कदाचित ठरेल मला असं वाटतं त्यामध्ये। थँक्यू शिशुपाल या सगळ्या विश्लेषणाबद्दल। त्यामुळे उद्या बारामतीमध्ये जी सुप्रिया सुळेंची सांगता सभा पार पडणार आहे, सुनेत्रा पवारांची सांगता सभा पार पडणार आहे, त्याला सुप्रिया सुळे या उपस्थिती लावतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।